मागील 6 महिन्यांपासून महाराष्ट्रातील शिवभोजन थाळी केंद्र चालकांना शासनाचं अनुदान मिळालेलंच नाहीये। त्यामुळे महाविकास आघाडी काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी योजना बंद पडते की काय असा सवाल उपस्थित होतोय। 270 कोटी रुपये वार्षिक बजेट असणारी शिवभोजन थाळीचं राज्यात 5000हून अधिक शिवभोजन केंद्र आहेत। मागील 6 महिन्यांपासून अनुदान बंद असल्यानं आता केंद्र चालकांनी या सगळ्या संदर्भात आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे। यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतात। मला या संदर्भामध्ये असे कुठलेही निवेदन प्राप्त झालं नाहीये। तथापि कुठल्या कारणामुळे जर असं झालं असेल तर मी आत्ताच मुंबईला जात आहे। या संदर्भामध्ये अशी जर अडचण असेल तर मी तात्काळ ते दूर करेन। काही तांत्रिक कारणामुळे जर असं झालं असेल तर निश्चितच ती अडचण दूर करण्यात येईल। एक चांगली योजना बंद करून सरकार काय मिळवत आहे आणि सरकारला या सामान्य माणसाची काही देणं घेणं आहे का? लाडकी बहीण ही योजना आणल्यानंतर अनेक योजनांना कात्री लावली। 6 महिन्यापासून केंद्र सरकारला निधी मिळत नसेल, त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसतील तर सरकारने सांगून टाकावं आम्ही देऊ शकत नाही, आमच्या अवकात नाही, आम्ही देणार नाही, सांगून टाकून मोकळं करावं। त्या सगळ्या केंद्र चालकांना वेठीस धरून त्या बिचारे गरीब आणि सामान्य माणसं आहेत त्यांना वेठीस धरण्याचं कारण काय? हे जे पाप आहे एक एक पाप हे सरकार करत पुढे चाललाय आणि यांच्या पापाचा गळा भरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।